भारतीय मजदूर संघ देशव्यापी आंदोलन सुरू आहे, धरणे आंदोलन सुरू आहे। आज राज्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघाच्या वतीनं एक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। भारतीय मजदूर संघाच्या अंतर्गत जे काही संघटना आहेत, जे काही शोषित पीडित कामगार आहेत, अधिकारी कर्मचारी आहेत, यांच्यावर जे काही शासनाच्या माध्यमातून जे काही अन्याय सुरू आहे या बाबतीमध्ये आज या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना शासनाच्या वतीनं जे काही महत्त्वपूर्ण कारवाई करायला पाहिजे ती कारवाई होत नाहीये। काम करत असताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की समान काम समान वेतन दिलं पाहिजे, परंतु शासन प्रशासन याच्यामध्ये दिरंगाई करत आहे। कर्मचाऱ्याला समान काम समान वेतन दिले जात नाहीये। कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या सुरू आहेत, कंपन्यांमध्ये सेफ्टी ऑडिट होत नाहीये, कामगारांना सेफ्टी किट दिली जात नाहीये। अशा मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या बाबतीतून आम्ही शासनासमोर कामगारांचे प्रश्न मांडत आहोत। याच्या माध्यमातून एक शासनाला जाग करायचं आहे की कंत्राटी कर्मचारी असतील, कामगार असतील, कर्मचारी असतील, या सगळ्यांच्या न्यायिक मागण्या ज्या आहेत त्या न्यायिक मागण्या सोडण्यासाठी भारतीय मजदूर संघ असं संघटन आहे की ते शोषित पीडित आदिवासी कामगार सगळ्यांसाठी काम करत आहे। संघटित असंघटित क्षेत्रातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन हे आंदोलन उभं केलेलं आहे। त्या घटकाच्या माध्यमातून शासनाने ह्या पीडित वंचित कामगार वर्गाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कामगारांच्या भरोश्यावर जी काही शासन प्रगती करत आहे त्या कामगाराला पण एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ते दिला गेला पाहिजे। ह्या भूमिकेसाठी केंद्र शासनाच्या वतीनं, राज्य शासनाच्या वतीनं ठोस पावले उचलले पाहिजेत। आम्हाला EPF मध्ये बढ़ोतरी केली पाहिजे। पेन्शन योजना बंद केलेली आहे। 2004 नंतर जे काही कामगार आहेत, कर्मचारी आहेत, यांची पेन्शन योजना बंद केलेली आहे। ती पेन्शन योजना चालू करण्याच्या अनुषंगाने पण आमचा नियमित पाठपुरावा सुरू आहे। अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहोत की आमच्या जे काही 20-22 आमच्या ज्या काही संघटना आहेत, संघटनेमध्ये वेगळे भूमिका आहेत, त्या भूमिका एक शासनापुढे मांडून कामगाराला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आजचं आमचं भारतीय मजदूर संघाचं देशव्यापी आंदोलन आहे। देशातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमचं हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे।